त्यांचं पूर्णही आपल्याला काही काढायचं नाही आहे, पण काही गोष्टी हाके सरांनी समजून घ्याव्यात आणि या महाराष्ट्रातला जो भोळा बाबडा धनगर समाज आहे यांच्यासाठी जर काम केलं तर आजही त्यांना आम्ही डोक्यावर घेऊ परत. आज हाके सरांच्या मागे बराच ओबीसी समाज पाहायला मिळतो. ते जवळपास आता ओबीसींची जनगणना व्हावी म्हणून 100पेक्षा जास्त सभा ते घेत आहेत. समाज त्यांच्या मागे असताना त्यांच्या सभेला गर्दी दिसतीये. हे सगळे तुम्ही ज्यावेळेस टीका करतात, हे सगळे आरोप त्यांच्यावर करतायत, यानंतर तुम्ही समाजाच्या टार्गेटवर येत आला असं तुम्हाला वाटत नाही? नाही नाही, मुळात ते समाजासाठी कामच करत नाहीत ना. ओबीसी समूहासाठी जरी त्यांनी काम केलं तर धनगर समाजासाठी आतापर्यंत हाके सरांनी कुठं निवेदन दिलेलं एखादं दाखवावं. एखाद्या कलेक्टर ऑफिसला नाही, ओबीसी जरी असेल, मुळात एसटी आरक्षणाचा जो प्रश्न आहे, मला सांगा, आज आम्ही धनगर समाज बांधव एसटी आरक्षणामध्ये आहोत, याची फक्त अंमलबजावणी करायची. जर आम्ही एसटीमध्ये गेलो तर ओबीसीचा आणि आमचा तेवढा काही संपर्क राहणार नाही ना, आमचा सेपरेट वर्ग होणार आहे. त्यामुळे त्या आपलं जे हक्काचं आहे ते लढायचं सोडून ते विनाकारण दुसरीकडे पळतात. बरं, तुमच्या आणि जरांगे पाटलाचे फारच जवळचे संबंध आहेत असं दिसतंय. नाही, जवळचे संबंध म्हणजे त्यांची मागणी मला योग्य वाटली. कारण त्यांचं काय म्हणणं आहे, म्हणजे मी ग्रामीण भागातला आहे, हिंगोली जिल्ह्यातला आहे. त्यांचं म्हणणं आहे की एखादं एकर वावर जर माझ्या नावावर असेल, माझी सातबारा असेल, आणि मी जर माझी सातबारा मागत असेल तर काय हरकत आहे. त्यामुळे जर आमचं आरक्षण कुणबीमध्ये असेल तर ते आम्हाला भेटावं, आणि निस्वार्थपणे ते मागणी करतायत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्या दिवशी त्या उन्हात जे उपोषण झालं तिथं तुम्ही होतात ना? उन्हात उपोषण झालं, दिवसभर मी त्या ठिकाणी होतो. सकाळी मी पाठिंबा दिल्याच्या नंतर आणि त्यांनाही सांगितलं होतं, जोपर्यंत तुम्ही उपोषण सोडणार नाहीत तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी थांबून राहणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी काही आरोप सुद्धा केले की तुम्ही संध्याकाळी गेले आणि काही पाणी पिलं, हे केलं. पण त्या ठिकाणचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्या ठिकाणी सुद्धा CCTV आहेत, ज्यांचं घर आहे किंवा रान आहे त्या ठिकाणी CCTV आहे. सगळे पत्रकार मीडिया बांधव होते. असा कुठलाही प्रकार झालेला नाही. मग ते नवनाथ आबा असतील किंवा हाके सर असतील, माझी यांना एक विनंती आहे की आपण त्यांच्यावर बोलण्यापेक्षा जे आपण काम करत आहेत त्या ओबीसी समूहावरतीच आपण काम करावं, विनाकारण टीका करण्यात वेळ घालवू नये. हाके सर ढेकळात उपोषण करणार होते. नाही, काय झालं आता, वेळोवेळी जरांगे पाटलांचं उपोषण झालं की हे म्हणतात मी उपोषण करणार आहे. माझं म्हणणं आहे, कधीतरी तुम्ही स्टँड घ्या ना, की त्यांच्या अगोदर तुम्ही उपोषण करा. त्यांनी म्हटलं पाहिजेत की हाके सरचं हे उपोषण सुरू आहे, मी या ठिकाणी उपोषण करतो. म्हणजे महाराष्ट्रात आतापर्यंत एवढी वेळ आंदोलन किंवा उपोषण जरांगे पाटलाचं झाले, त्यावेळेस तुम्ही म्हणता की मी उपोषण करतोय, आणि यावेळी तुम्ही ढेकळात उपोषण करतो म्हणताय. वडी गोदरीला का नाही? कारण ज्या व्यक्तीने तुम्हाला त्या ठिकाणी बसवलेलं होतं ते बळीराम खटके, त्यांचा विरोध केला म्हणजे ते बळीराम तात्या खटके सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला उपोषणाला बसू देत नव्हते. म्हणजे ओबीसीचं काम करत असताना तुम्ही धनगर समाजाचे सर्वच तोडायले ना. मग तुमची भूमिका काय पुढची? नाही, आता आमची भूमिका, यशवंत संघर्ष सेनेची भूमिका पूर्णपणे आणि स्पष्ट आहे की जे प्रामाणिकपणे काम करत आहेत, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यात आम्ही कायमस्वरूपी आणि शेवटपर्यंत साथ देणार.